ते राजन भाऊ पाण्याचा आनंद घेताना मन शांतीमध्ये. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीवरून आणि थंबनेलवरून तुम्हाला कळलं असेल की आज आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाणार आहोत. आणि आज आपण जाणार आहोत मनशांती रिसॉर्ट केळवे इकडे. तिकडे जायचा प्लॅन आपला भरपूर दिवसापासून चालू होता, पण काही कारणामुळे म्हणजेच हे लॉकडाऊन आणि आपल्या कोरोनामुळे काही जमत नव्हतं. पण आता सध्या सगळं जुळून आलेलं आहे व्यवस्थित आणि आता आपण जाणार आहोत मनशांती रिसॉर्ट केळवे इकडे. तर मित्रांनो, तिकडे आपण अराउंड 24 तास राहणार आहोत आणि 24 तासासाठी आपण भरलेले आहेत अराउंड 1600 रुपये पर पर्सन. तर याच्यामध्ये आपण 5 वाजता चेक इन करणार आहोत इव्हिनिंगला. तर आपल्याला तिकडे गेल्यावर एक चहा स्टार्टिंगला मिळणार आणि नंतर रात्रीचं जेवण, दुसऱ्या दिवशी सकाळची चहा, नाश्ता आणि दुपारचं जेवण आणि परत संध्याकाळी 5 वाजता निघायच्या अगोदर आपल्याला चहा मिळणार. तर असं सगळं इथे असणार आहे. आणि बाकी जर तुम्हाला डिटेल्स हव्या असतील तर मी एक लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. तर त्या लिंकवर जाऊन तुम्ही बाकीचे सर्व डिटेल्स बघू शकता. तिकडे तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल. तर चला मित्रांनो, आता आपण निघूया मनशांती रिसॉर्टला. तर माझी बॅग तर रेडीच आहे मित्रांनो. तर मी आता निघतो आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपलं मास्क हे वापरलंच पाहिजे. तर मी वापरतो आणि चला मित्रांनो, निघूया. बाय बाय.
मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहोत मनशांती रिसॉर्ट केळवे इकडे. तर चला आता आपण चेक इन करून घेऊया. ही आपल्याला रूम मिळाली आहे मित्रांनो. चांगली अशी स्पेशियस रूम आहे. मोठा एक बेड आहे, एक छोटा बेड आहे, चांगल्या खिडक्या आहेत, एसी पण आहे. वॉशिंग मशीन आहे. मोठंच बाथरूम आहे. छान आहे. काय करताय? टी पार्टी. वेलकम टी पार्टी. ओके, चेअर्स म्हणजे झाली. ओके मित्रांनो, आता आपण भुजिंग मेनूला आलेलो आहोत. हे पॅकेजमध्ये इन्क्लूड नाही आहे, हे आपण बाहेरून आपल्याला खायसाठी घेऊन चाललेलो आहोत. तर मित्रांनो, हा केळव्याचा बाजारचा रोड आहे आणि या बाजूला बघू शकता इकडे शीतलादेवी मंदिर वगैरे आणि बीच कडे जायला रस्ता आहे हा. आणि हे आहे मनशांती रिसॉर्ट. तर हा त्यांचा एंट्री गेट आहे. आणि इकडे लेफ्ट साइडलाच पार्किंगची सोय आहे. आणि इथे अशा प्रकारे त्यांनी कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. आणि इथे ससे आहेत बघा. ससे आहेत दोन मस्त लहान. इकडे पोपट सुद्धा आहे. आणि कासव पण आहेत तिकडे. आणि इकडे त्यांचं ऑफिस आहे आणि किचन वगैरे आहे. आणि इकडे लहान मुलांना खेळायला, मोठ्यांसाठी पण झोके वगैरे आहेत. लहान मुलांना पण चांगलंच खेळायला आहे. आणि हा स्विमिंग पूलचा एरिया आहे. आणि इकडे सगळ्या रूम्स आहेत. तर ह्या सगळ्या रूम्स आहेत. चांगली सायकल आहे, जुन्या काळातली एकदम. चाका आहेत. आणि हा स्विमिंग पूल कडे जाण्याचा रस्ता आहे. हा त्यांचा पूलचा एरिया आहे, स्विमिंग पूलचा. तुम्ही बघू शकता मस्त डिझाईन वगैरे काढलेले आहेत. चांगलाच स्विमिंग पूल आहे. पाणी पण स्वच्छ आहे. आणि एक वॉटर स्लाइड पण आहे. तर मस्तच एन्जॉय करायला आहे इकडे. आणि लहान मुलांसाठी पण हे सेशन आहे. इकडे छानसं मंदिर पण आहे, छोटस असं बनवलेलं. कॅरम वगैरे खेळायला सुद्धा आहे, टाइमपास करायला. टेबल टेनिस पण खेळायला आहे. तर
चांगलाच आहे, थोडा टाइमपास होतो. मित्रांनो, या रिसॉर्टचं एक वैशिष्ट्य असं आहे की इकडून या गेटने तुम्ही जर गेलात ना तर डायरेक्ट आपण बीचवर जाऊ शकतो. त्यामुळे आपल्याला कुठे फिरत राहायची गरज नाही. हे बघा, तर हा गेट बॅक साइड आहे ही रिसॉर्टची. इथून डायरेक्ट आपण हा एक रस्ता बीचवर जातो. तर चला आपण तर बीचवर जाऊन वगैरे. छोटीशी मस्त पायवाट आहे. इकडे नारळाच्या वगैरे चांगली झाडं लावलेली आहेत. तर बघा मित्रांनो, समुद्राचा आवाज तुम्हाला येतच असेल. तर असं आपण थोडं 5 मिनिटं चाललो की तो बघा समुद्र तुम्हाला दिसतच असेल. छोटी छोटी पायवाट आहे, पण जरा पावसामुळे जरा झाडं खूपच वाढलेली आहेत. पण तुम्ही बाकीच्या वेळेला याल तर खूप मस्त अशी वाट असते. तुम्ही बघू शकता, डायरेक्ट आपण बीचवर पोहोचलेलो आहे. हे बघा मित्रांनो, आणि समुद्राला पण चांगलीच भरती आलेली आहे, त्यामुळे पाणी एकदम जवळच आहे. बघू शकता तुम्ही. खूपच मस्त व्ह्यू आहे. तुम्ही कधी आलात तर तुम्ही इकडे नक्कीच या. खूप मस्त असा समुद्र किनारा आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, मस्त समुद्र किनारा आहे. लांब लांब पर्यंत पसरलेला समुद्र किनारा. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आता आपण थोडा नाश्ता करून घेऊया. इथे चहा आहे आणि हा त्यांचा नाश्त्याचा एरिया आहे. तर इथे नाश्त्यामध्ये आहे मिसळ पाव, बुर्जी आहे, अंडा बुर्जी. थोडा नाश्ता करून घेऊया.
मित्रांनो आता आपलं जेवण रेडी आहे. बघू शकता भाकरी आहे, चिकन आहे आणि याच्यात मटन आहे, सलाड दिलेला आहे. इकडे पण डाळ आहे आणि भात पण आहे. तर तुम्ही या जेवायला. हे 7 जणांसाठी आहे आम्हाला जेवण. तर तुम्ही या जेवायला. फ्राय चिकन पण दिलेलं आहे. जेवायला मित्रांनो भाकरी आहे, भात डाळ, हे मटन आहे, हे चिकन आहे, फ्राय चिकन आहे आणि सलाड आहे. तर जेवायला. तर मित्रांनो आता आपण चाललेलो आहोत शीतलादेवी मंदिरकडे. तर चला तिकडे जाऊन तुम्हाला मी भेटतो आता. मित्रांनो हा जो सरळ रोड जातो हा केळवे मेन बीचकडे जातो, पण केळवे मेन बीच आता बंद आहे. आणि हे जे मंदिर आहे हे शीतलादेवीचं मंदिर आहे, पण ते सुद्धा आता कोरोनामुळे बंदच आहे. तर आता आपण इथून बाहेरूनच पाया पडूया देवीला. आणि चांगलं मंदिर आहे, मुलांना खेळायला वगैरे पण आहे, आतमध्ये गार्डन वगैरे आहे. आणि हा सगळा परिसर दुकानांचा आहे, पण दुकानं पण कोरोनामुळे सगळे बंदच आहे. तर मित्रांनो आता आपण चाललेलो आहोत केळवे खाडीकडे. तिकडचं निसर्गाचं सौंदर्य एकदम मस्तच आहे. सिनिक व्ह्यू तिकडचे तुम्ही बघाल ना, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर चला मित्रांनो तिकडे जाऊन तुम्हाला आता भेटतो मी.
मित्रांनो, आता आपण मनशांती रिसॉर्टवरून आपल्या घरी आलेलो आहोत आणि तुम्हाला कधी वेळ मिळाला तर तुम्ही तुमच्या मित्रपरिवारासोबत किंवा फॅमिली सोबत तिकडे जाऊन या. मला खात्री आहे की तिकडे तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.